काय बे पोट्टो, तुम्ही पण विचार करत असाल ना की कोण आला होता आपल्या गावात. चला मग तुम्हाला आधीपासून सांगतो, तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो नक्की करून घ्या. तर काय म्हणता पोट्टो, कशी आहात? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या कपशिपच्या मिनी ब्लॉग मध्ये. मस्तपैकी रेडी होऊन मी निघालो होतो माझ्या मित्राकडे, आणि इकडे पाहतो तर आमच्या रस्त्याचं काम चालू आहे. मग का पकडला दुसरा रस्ता आणि सीधा गेलो मित्राकडे, आणि हा बापू तर आपल्या काकासोबत गुलू गोष्टी करत होता. मग काय काकाला पण आपल्या व्हिडिओ मध्ये घेऊन घेतला. जाता जाता आपल्याला आपल्या गावाचे प्रेमाचे माणसं मिळाले, त्यांना पण ब्लॉग मध्ये यायचा होता. मग का घेतला नाही बा त्यांना पण ब्लॉग मध्ये. आणि इकडे तर आपली बच्चा पार्टी मसाला भात खाण्यावर भिडली होती. तर आज होता भगवान हनुमानांचा जन्मदिवस, म्हणजे आपल्या भाषेत आपण हनुमान जयंती म्हणतो. तर आज हनुमान जयंती असल्यानिमित्त आपल्या गावातील लोकांनी मिळून मसाला भात वाटप केला. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपले पण तर जेवणासाठी मागे राहत नाही. या भाऊला खाताना पाहून मला पण भूक लागत होती. रानू भाऊ तर माझ्या मनातली गोष्ट समजून गेला. भाऊने तर सरळ 3-4 प्लेट मसाला भात घेऊन घेतला. म्हणून तर म्हणतो भावांना दोस्त तो रानू भाई जैसा. मग काय पकडला मसाला भात आणि सरळ गेलो आम्ही कबड्डीच्या ग्राउंडवर पोहोचल्याबरोबर मसाला भातला सावकाशपणे खाली उतरवून घेतला. तोपर्यंत तुम्ही तुमच्या भावाला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि आमच्या खाली उतरवण्याचं मिशन कंप्लीट झाला. आणि इतका टेस्टी मसाला भातला पाहून भूक कंट्रोल नव्हती होत, म्हणून गरमागरम मसाला भात खाण्याचे मिशन चालू केला. आणि इकडे तर आपला क्यूटसा डॉगी होता, आणि आम्ही दोघे तर मस्त मन भरेपर्यंत खेळून एन्जॉय केला. रात्र झाली परंतु आपल्या कबड्डी प्लेअरची तर प्रॅक्टिस चालूच होती. यांच्या आणि माझ्या मेहनतीसाठी तर 1 लाईक बनताय ब्रो. यांच्या प्रॅक्टिस नंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालोच होतो की खूप सारे सायरन आणि पोलिसांच्या गाड्या आमच्या गावाकडून जात होते. मग काय आम्ही सर्व पंटर मिळून आमच्या घराकडे जाण्यासाठी निघालो. आणि या क्लिप नंतर तुमच्यासाठी एक मजेदार व्हिडिओ टाकला आहे. तिथे कुठे बसला ओके चलो गाईज, चल बघूया. 2 डिप्स मारतो आणि आता 60 किलोचा वजन घेऊन धावा काय चालू कोशिश करू. क्या गुंडा बनेगा रे तू. नाच बोलू आज पहिला दिवस होता.